धनंजय मुंडे पंकजा मुंडेंची फाईल घेऊन आले होते. ते एकदा मला एका त्यांच्या कोणी फ्रेंडचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला भेटायला, म्हणजे तुम्ही यांना भेटाल का, धनंजय मुंडेंना. तर मी म्हटलं नाही, मी असं कोणाला भेटणार नाही, म्हणजे तुम्हाला यायचं तर तुम्ही घरी या. तर म्हणे नाही, आपण बाहेर कुठे भेटूया का. मी म्हटलं बिलकुल नाही, मी बाहेर कोणालाच कधीच भेटायला जात नाही. तर मला म्हणाले नाही, मग आम्ही घरी आलेलं चालेल का. म्हटलं मोस्ट वेलकम, घरी या आपण. तेव्हा ते आले रात्री जवळजवळ 10 वाजता आणि बसले आणि मला तेच कळेना आता कोणी घरी येत आहे तर रात्री 10 वाजता मी काय देणार त्यांना. पण तरी मी तिला सांगितलं, ती स्वयंपाकीण होती, तिला की पोहे कर आणि चहा कर म्हणून त्यांना चहा पोहे दिले. आणि मग त्यांनी ते सगळ्या फाईल्स घेऊन आले होते. तर मला म्हणे तुम्ही ह्याच्यावर बोलाल का, पंकजा मुंडेवर. तर मी म्हटलं मी अशा कधी कोणाच्या दिलेल्या फाईलवर कधीच काम करत नाही. कारण मला जे मला वाटतं योग्य त्याचं काहीतरी ट्रिगर पॉईंट लागतो की त्यांनी कोणाला छळलंय, त्रास दिलाय, तरच मी ते शोधते आणि मी ते लढते. पण तुमच्या दिलेल्या फाईलवर मी तसं बिलकुल करणार नाही. तर त्यांनी ते ठेवून दिल्या तशाच आणि गेलेत टाटा बाय बाय करून. आणि मी तर असंही ऐकलं की हे एका माध्यमाशी बोलताना, चॅनलशी बोलताना मी म्हटलं होतं, तेव्हा धनंजय मुंडे म्हणाले की नाही म्हणे, मी कधी गेलोच नाही आहे. म्हटलं माझ्या समोर येऊ द्या त्यांना, कारण त्यांच्याबरोबर जेव्हा खाली जाताना लिफ्टमध्ये आमच्यावर राहणारे डॉक्टर दाभोळकर पण होते. तर म्हटलं खोटं कोण बोलताय ते त्यांना त्यांच्या समोरासमोर होऊन जाऊ दे.